नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल प्रमाणबद्ध पद्धतीने खूप साऱ्या टिप्ससह व्हेज पुलावची रेसिपी बघणार आहोत। तर जेव्हाही आपण व्हेज पुलाव घरी तयार करायला घेतो त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, त्याचबरोबर तांदूळ कोणता वापरायचा, भाज्यांची क्वांटिटी किती घ्यायची असे अनेक प्रश्न पडलेले असतात। तर खूप साऱ्या टिप्ससह मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याआधी तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप बासमती तांदूळ घ्यायचे आहे। हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तांदूळ धुतला गेला की यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी असाच पाण्यामध्ये तो भिजवत ठेवायचा आहे। एक अर्धा तास झालेला आहे, तांदूळ छान आपला भिजलेला आहे। आता महत्त्वाची टिप म्हणजे अर्ध्या तासानंतर हा तांदूळ चांगला सोक झाला की एका चाळणीमध्ये निथळवून घ्यायचा, यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व काढून टाकायचं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तर इथे छोटे 3 चमचे मी तेल घेतलं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी साजूक तूप किंवा बटर वापरू शकता। 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आणि 1 चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून टाकायचा आहे आणि 8 ते 10 काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। यामध्ये काही खडे मसाले ॲड केले आहेत। तर 3 हिरवे वेलदोडे, 2 तुकडे दालचिनीचे आणि 8 ते 10 काळे मिरे टाकले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कुठलेही खडे मसाले अजून ॲड केले तरीही चालेल। कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतवला गेला की यामध्ये मीडियम आकाराचा बटाटा असा चौकोनी कट करून टाकलेला आहे। 2 मिनिटांसाठी हा बटाटा पुन्हा आपल्याला यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। बटाटा टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही याऐवजी पनीर टाकलं तरीही चालेल। पनीरचे चौकोनी तुकडे करून टाकायचे, म्हणजे त्याची चव बी छान लागते आणि पुलाव दिसायलाही छान दिसतो। बटाटा छान परतवला गेला की एक छोट्या आकाराचा गाजर होता, ज्याची साल काढून चौकोनी तुकड्यांमध्ये मी असा लांबट तुकड्यांमध्ये कट करून टाकला आहे। त्यानंतर 4 ते 5 बीन्स कट करून टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता 1-2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर ह्या भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे। खूप जास्त ह्या भाज्या पण शिजवायच्या नाही, तर यातला क्रंच कमी होतो आणि मग त्या अशा खायला छान लागत नाही। आता हा भाज्या परतवल्या गेल्या की सोक केलेला बासमती तांदूळ टाकायचा आहे। आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे हा तांदूळ टाकला की अगदी तेल सुटेपर्यंत हा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये पाव कप फ्रोझन मटार टाकला आहे। हा फ्रोझन आहे त्यामुळे मी शेवटी ॲड केला आहे। तुम्ही फ्रेश मटार वापरत असाल तर ज्यावेळेस आपण कांदा परतवतो त्याच वेळेस तुम्ही पाव कप फ्रेश मटार यामध्ये ॲड करू शकतात। आता 1 कप बासमती तांदळासाठी 2 कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर मात्र आता आपल्याला हलक्याशा हाताने याला मिक्स करायचं आहे। खूप जास्त आता हे तांदूळ आपल्याला परतवायचे नाही आहे, पाण्यामध्ये असे हलवायचे नाही आहे। हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर आता आपल्याला हा पुलाव पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान शिजलेला आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे लगेचच आपल्याला ह्या भाज्या खूप जास्त अशा मिक्स करायच्या नाही आहे। वाटलं तर तुम्ही असा काटा चमच्याने याला हलक्या हाताने मिक्स करू शकतात। आता हे बघा आपला हा पुलाव रेडी आहे। महत्त्वाची टिप म्हणजे गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटांसाठी असं झाकण ठेवून हा पुन्हा आपल्याला असाच वाफवत ठेवायचा आहे। तर हे बघा इथे मस्त आपला 15 मिनिटांनंतर मी झाकण उघडलेलं आहे, पुलाव रेडी झाला आहे। आता सर्व करताना मात्र हलक्या हाताने हे बघा अशा प्रकारे हा काढायचा आहे एका बाजूने, म्हणजे याचा दाणा तुटत नाही। तर तुम्हाला ही पुलावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।